नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, तुमच्या मनासारखा आणि पॉझिटिव्ह जाऊ देत. आणि आज माझ्या दिवसाची सुरुवात मात्र कामाने झाली बरं का. रात्री मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला ठेवली होती, कारण नेक्स्ट डेला इडली करता येते म्हणून त्यामुळे. आणि सकाळी सकाळी आता ते काढायला घेतलं, पीठ करायला घेतलं, नाही तर जास्त वेळ ठेवला तर मग वास येतो, त्यामुळे काढायला घेतलं ते पीठ. आणि आईला इडली खावीशी वाटत होती, त्यामुळे केली आज इडली. आणि प्रांशू पण थोडा खातो म्हणून केला. आणि ते मिक्सरचा आवाज जास्त येत होता म्हणून त्यामुळे म्हणलं माझा आवाज जो आहे रिअल तो मी कमी केला आणि म्हणून म्हणलं व्हॉइस ओव्हरच करूयात. आणि बघू शकता तुम्ही सगळं मी काढून घेतले इडलीचं. आता यामध्ये मी काहीच ॲड करणार नाही. समजा जर तुम्हाला डोसा करायचा असेल तर त्यामध्ये मी थोडेसे पोहे भिजवून टाकते, त्याने काय होतं डोसा थोडासा कडक होतो आणि छान लागतो. पण इथे मला फक्त इडली करायची होती, त्यामुळे मी तसंच दूध टाकायला ठेवलं आणि मला आज पाणी आलं होतं. आई चालू करून घेतली, खोबरं काढायला वगैरे घेते. तिकडे दूध तापायला ठेवलं आणलेलं आहे ते थोडंसं अवघड जातं काढायला, त्यामुळे अगोदरच मी काढून ठेवले. आणि मी आणि प्रांशू निघालो होतो, ते सगळं खोबरं मी काढून ठेवले आधीच. आणि निघालो होतो आम्ही दुकानामध्ये. घरी लावलेलं दही होतं पण ते जास्तच आंबट होतं आणि सगळ्याला सर्द्या झाल्यात घरी अगोदरच, त्यामुळे म्हणलं पुढा आणूया दुकानातला, तो जास्त आंबट नसतो. त्यामुळे मी आणि प्रांशू गेलो दुकानामध्ये. आणि आईला जाताना बाय बाय कसा करतो बघा. आजीला बाय कर. आणि दुकानात पोहोचतात त्याचं सुरू झालं चॉकलेट घेणं, इकडल्या भरणीतून इकडल्या भरणी टाकणं सगळं. जे करण्याच्या आधीच जे करा बरं आधी केला केलेल्या इकडे इथं करायचा देव करा जे कर जय कर जे कर माय जय कर जय. जाऊ का देण्यात की म्हणाला आहे ना, रोज तर जाऊ दे त्यात. झालाय कसा या इकडे का करू काढून देऊ. वाट बघतोय, इकडे इकडे बघते तर. हा हे का हे बघ पैसे घे. पैसे दे दे पैसे द्या म्हणा, सामान द्या म्हणा. गेले टाकतो इकडे हे दही हा त्याने टाकलाय तिकडं तुला आंबा. आणि घरी फ्रीज नसल्यामुळे दुकानामध्ये फ्रीज आहे, त्यामुळे मिरच्या ते राहत नाहीत, पण आईने तिथेच ठेवल्या होत्या. मग मिरच्या पण आणायच्या होत्या चटणी करण्यासाठी, दही आणि सांबर मसाला आणले मी. पण घरी आल्यानंतर सांबर करायचं कॅन्सल झालं. त्याचं कारण असं की जाऊ दे चटणीसोबतच खाऊयात, आळशीपणा दुसरं काय. नंतर इथे मी खोबरं काढून ठेवलं होतं. आता मी ते चटणी करायला घेतली, त्यामध्ये दही, खोबर, हिरव्या मिरच्या, थोडेसे मीठ टाकून छान चटणी करून घेतली. लगेच तडक्याची तयारी केली. तडका पॅन आईकडे आहे पण आईने मध्ये ठेवला, त्यामुळे म्हणजे चला कडे इथंच टाकूया. त्यामुळे तडका करायला घेतला आणि मस्त अशी तडका दिला चटणीला. आणि चटणी पूर्ण सगळी गरगर गरगर हलवून घेतली. मीठ कमी जास्त बघितलं नंतर, पण मीठ टाकू शकतो आपण आणि वाटताना पण टाकू शकतो. नंतर याच्यामध्ये खायचा सोडा आणि याच्यात पण मीठ ॲड केलं आणि गरगर गरगर हे पण फिरवलं. आणि लगेच घेतलं पात्र, त्या पात्राला सगळ्या इडली पात्राला तेल लावून घेतलं सगळ्या ह्या वाट्यांना आणि भरायला घेतलं सगळ्याचा. हा जो पहिला घणा आहे तो मी लावून देते ह्याच्यामध्ये. आणि इडली पात्राच्या खाली अगोदर मी पाणी टाकून घेतले आणि ठेवले. आता लावून देते मी आता इडली पात्र. आणि 20 मिनटं म्हणजे टाईम लावून हे करते. 20 मिनटानंतर काढून पाहते मी. आता आधी लावून ठेवते. तर पहिला घणा काढून झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि मी दुसरा घणा लगेच लावून ठेवला इथे असं. आणि मी पहिला आणि दुसरा घणा काढल्यानंतर मी आणि आईने खाऊन घेतलो अगोदर गरम गरम घरी. आणि तिसरा घणा जो आहे तो पप्पाला गरम गरम नेता येईल म्हणून लगेच मी तो पण लावून टाकला. आणि मी आणि आईने
मस्त असं नाश्ता केलो. पप्पासाठी मी तिसरा घणा काढून दिले आणि आई आणि प्रांशू निघाले होते ते पप्पाला देण्यासाठी. इशू मात्र झोपली होती झोळीमध्ये. मी तिला झोळी म्हणजे देत हलवत होते आणि ते निघाले. तर उद्या भेटूया. बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब बाय करा. गोलू बाय. व्हिडिओ आवडेल. बघ बाय कर. बाय इकडे बघ बाय.